मावळ लोकसभा मतदारसंघात इंडिया आघाडीची हवा असून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या विजयासाठी इंडिया आघाडीचे सर्व शिलेदार सरसावलेत। त्या अनुषंगाने गुरुवार दिनांक 14 मार्च रोजी शिवसेना उपनेते तथा आमदार सचिन भाऊ अहिर यांच्या मार्गदर्शनाखाली मावळ लोकसभेतील इंडिया आघाडीच्या प्रमुख पदाधिकारी यांची महत्त्वाची बैठक श्री क्षेत्र पंचायतन मंदिर नडाळ येथे संपन्न झाली। यावेळी इंडिया आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी अब की बार भाजप हद्दपार असा नारा दिला। या बैठकीला मावळ लोकसभा इंडिया आघाडीचे शेकापचे माजी आमदार बाळाराम पाटील, शिवसेना मावळ लोकसभा संघटक आणि उमेदवार संजोग वाघेरे पाटील, रायगड शिवसेना जिल्हाप्रमुख श्रीदादा घरत, जिल्हाप्रमुख मनोज शेठ भोईर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट जिल्हाध्यक्ष प्रशांत पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील, शेकापचे प्रीतम म्हात्रे, उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत, शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख बबन पाटील, पनवेल तालुका संपर्क प्रमुख योगेश तांडेल, विधानसभा संघटक दीपक निकम, महानगर समन्वयक दीपक घरत, महानगर संघटक शशिकांत डोंगरे, महिला आघाडी राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष सौ भावना घाणेकर, शिवसेना जिल्हा संघटिका सौ कल्पना पाटील आदी मान्यवर उपस्थित होते। कुठचे मुद्दे घेतले पाहिजे, काय घेतले पाहिजे, हा राष्ट्रीय स्तरावरती या सर्व मुद्द्याची चर्चा झालेली आहे। परंतु स्थानिक मुद्दे पण जे लोकांच्या मनामध्ये आहेत, मग तो JNPTचा असेल, नैनाच्या बद्दलचा असेल, सिडकोनी परतावा करून घेऊन जमिनीच्या बाबतीतला घोषणा झाली पण मुळात अजून ताब्यात मिळालेले नाहीये, असे असंख्य विषय आहेत। विशेषतः अतिरिक्त असलेले जे टॅक्स वाढवलेले, कर वाढवलेले गेलेले, या सर्व गोष्टीची पण चर्चा केलेली आहे आणि त्यातून एक संघाने एकजुटीने आपण लढायचं आहे। या अगोदरचे लोकप्रतिनिधी, खासदार या सर्व गोष्टीबद्दल अपयशी ठरलेले आहेत आणि ही लढाई हुकुमशाही विरुद्ध लोकशाहीची आहे। म्हणून उमेदवारापेक्षा लोकशाही टिकवण्यासाठी आपल्याला सर्वांना मैदानात उतरायचं असा सर्व नेते मंडळींच्या माध्यमातून करून आपण या निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये घेतला। चर्चा वंचित बरोबर चाललेली आहे। वंचितचे अनेक नेते कार्यकर्ते संपर्कात आहेत, परंतु त्यांचंही म्हणणं होतं तर एकदा सुस्पष्ट भूमिका वरिष्ठांकडनं जर झाल्या तर ते होईल। आमचा हा शेवटपर्यंत प्रयत्न राहणार आहे की वंचित हा देखील एक इंडियाचा एक घटक आहे, त्याची चर्चा चालली आहे राज्यभरामध्ये, त्याचा समावेश व्हावं म्हणून। आणि मला असं वाटत नाही की ते बाहेर राहतील, परंतु एक गोष्ट नक्की मला आवर्जून सांगावं लागेल की मागासवर्गीय समाजामध्ये ही आता एक भूमिका खूप जोरात चाललेली आहे की ही लढाई ही लोकशाही वाचवण्यासाठी आहे, परंतु भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटना वाचवण्यासाठी। कारण अब की बार 400 पार हा नाराज हा घटना दुरुस्ती करण्यासाठी दिला जातोय का? जर सत्ताच पाहिजे असेल मग 400 पारचीच गोष्ट का होते? याचा अर्थच असा आहे की पुढे अनेक जे असे निर्णय आहेत, मग CAA सारखे निर्णय असतील, योग्य अयोग्य हा नंतरचा मुद्दा, असे घेतले जातील का? मग त्या समाजामध्ये पण मोठ्या प्रमाणावरती ही मानसिकता झालेली आहे की आपण इंडियाचे घटक म्हणून राहून काही राजकीय पक्ष काही जरी निर्णय घेतील तरी देखील समाज म्हणून यावेळी या लोकशाही वाचवण्यासाठी आपण एकत्रित यायला पाहिजे, अशी सर्व समाजाची मानसिकता आहे। शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो पनवेल। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।